एक ज्योतिष आले आणि त्यांनी माझा हात पाहिला आणि मला सांगितलं की ही 9वीत नापास होणार आहे. लहानपणापासून अकॅडमिक्समध्ये चांगली होते आणि मी 80 आणि 90च्या वर 90% वर मी मार्क घेतले. तर मग आम्ही म्हटलं की जाऊ दे, सगळं असं काही नसतं, आपण विचार नको करू. आणि 9वीच्या फायनल एक्झाम्सच्या 10 दिवसाआधी मी फणफणून तापाने आजारी पडले. इतकं की मला उठता येईना, बसता येईना, एवढा वीकनेस. आणि मला इतकं आश्चर्य वाटत होतं की हे काय होत आहे. म्हणजे डॉक्टर्स चेंज करून झाले, अँटीबायोटिक झाले. आम्हाला सगळं आठवायला लागलं जे ज्योतिषांनी सांगितलं होतं. बरोबर 9वी आणि ते आमचे ओळखीचे होते भाटे काका म्हणून. तर मम्मी पप्पांनी त्यांना कॉल केला आणि आम्हाला, म्हणजे ते ऍक्च्युली स्वामींचे खूप मोठे भक्त आहेत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं आणि 21 वेळा तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र वगैरे ठीक आहे आम्ही म्हणायचो, पण हे सगळं उदबत्ती अगरबत्तीचं सगळं ते आम्ही ते कधी केलं नव्हतं आणि आम्हाला आधी ते पटायचं. ते पाणी प्यायल्यानंतर इट वॉज जस्ट लाईक मिरॅकल. मला कुठून कशी एनर्जी आली आय हॅव नो आयडिया, पण एक प्रकारची एनर्जी आल्यासारखी मी उठून बसले, मी चालायला लागले, मी अभ्यास केला आणि मी नंतर जाऊन सगळे पेपर्स अटेम्प्ट केले. खरं तर एक्झाम्सच्या एंडचा जे रिझल्ट लागला तेव्हा मला कळलं की मला 80+ आले. तर ते म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर मग तेव्हापासून मला त्या ओळीवर पण विश्वास बसला.